संतांची जगाकडे बघण्याची दृष्टी कशी असते याविषयी बोलत आहेत। संपूर्णम जगदेव नंदनवनम, त्यांना सगळं जग नंदनवनच दिसतं। सर्वेपि कल्पद्रुमः, कोणताही वृक्ष बघितला तरी त्यांना तो कल्पवृक्षच दिसतो। गांगम वारी समस्त वारी निहवा, कोणचंही पाणी हातात आलं तरी त्याला ती गंगाच दिसते। पुण्या समस्ता क्रिया, त्यांच्या हातून कोणची जरी क्रिया झाली ती पुण्यवानच असते। वाचा प्राकृत संस्कृतो, जिव्हेने संस्कृत बोलले काय आणि प्राकृत बोलले काय, जे बोलायचं ते पक्कच असतं आणि ते वेदच असतात। श्रुतिशिरोग वाराणसी मेदिनी, प्रत्येक वाक्य न वाक्य त्यांचं श्रुतिप्रमाण असतं। त्यांना सगळीकडे वाराणसी में भगवान विश्वेश्वराचं वसती स्थानच दिसतं। सर्व वस्तू आणि सकल वस्तूंमध्ये त्यांना एकच एक वस्तू दिसते, दृश्ये परे ब्रह्मणी, परब्रह्माचंच दर्शन होतं। मग प्रश्न असा येतो, संतांना जर हे असं अनुभवायला येतं तर तुम्हा आम्हाला काय येऊ नये? तुम्हा आम्हाला काय येऊ नये? याचं कारण एकच आहे, त्यांची जगाकडे बघण्याची दृष्टी आणि तुमची आमची जगाकडे बघण्याची दृष्टी वेगळी असते।